देवगावमध्ये जे MSCBचं काम चालू आहे, अशी चर्चा आहे का देवगाव ग्रामस्थांची का ते काम आरंभावून थांबलं? काय सांगाल नक्की? कसं आहे, मला हे सगळं कळत नाही. निवडणुकाची आचारसंहिता ज्या दिवशी जाहीर झाली, आचारसंहितेच्या नंतर कोणत्याही कार्यालयातून कोणत्याही कामाला मंजुरी दिली गेली नाही. गेले काही दिवस आंबेगाव तालुक्यामध्ये एकही असा आदेश निघाला नाही की हे काम करावं आणि ह्या कामाला आम्ही MSCBच्या एक्झिक्युटिव्हनी मंजुरी दिली आणि ते काम केले अशी गोष्ट कुठं नाही. जर लोक जाणीवपूर्वक निवडणुकीच्या काळात 8 वर्ष तुम्हाला मिळाली, त्याच्यात काडीचं काम करता आलं नाही आणि जेव्हा शेवटचे निवडणुकीच्या आचारसंहितेचा काळ झाला, गपचिपमध्ये एखादा खांबळा एखाद्याच्या दारात लावायचा, लोभ द्यायचा आणि आम्ही काम थांबवलं असा प्रचार करायचा. लोक इतके हे अडाणी राहिले नाही, फसवेगिरीला भुलणार नाही. माझी त्यांना जाहीरपणे विनंती आहे, तुम्ही जर मला एखादा आदेश आणून दिला की हा आदेश या निवडणुकीच्या काळात पारित झालाय आणि अरुणगिरेंनी ते काम थांबवलंय, मी विकासाच्या बाजूने काम करणारा कार्यकर्ता आहे. जिल्हा परिषदला काम करायला संधी मिळाली, 500-700 कोटी रुपयाची कामं केली. ज्या गावात तुम्ही कोणत्याही गावात हा प्रश्न विचारा ना, की या गावामध्ये शाळेची इमारत कोणाच्या कालावधीमध्ये बांधली, या गावामध्ये ग्रामपंचायतची इमारत असेल नवीन बांधलेली, ती कोणाच्या कालावधीत बांधली, प्राथमिक आरोग्य केंद्राचं उपकेंद्र कोणाच्या कालावधीत बांधलंय, रस्त्याचा प्रश्न कुणी सोडवला, स्मशानभूमीचा प्रश्न कुणी सोडवलाय, रस्त्यांच्या प्रश्न, छोटे छोटे रस्त्यांचे प्रश्न कुणी सोडवलेत हे प्रश्न विचारा. लाभाच्या योजना कोणाला किती पद मिळाल्यात हे प्रश्न विचारा. आणि लोक जर म्हणाले का मी विकासाच्या बाजूने नाही, तर तुम्ही सांगाल त्या मिनिटाला मी माझी उमेदवारी मागे घेईन. मला चिंता करण्याचं कारण नाही. लोक किती फसवा प्रचार केला तर या गोष्टीला अजिबात मान्यता देणार नाही. आणि आहे ना हिंमत तुमच्यात काम करायची ना तुम्हाला कर्तबगारी. काय 4 दिवस राहिले, 7 तारखेला आचारसंहिता संपणार आहे. 9 तारखेपासून किती ताकद आहे, किती लोकांचे प्रश्न सोडवायचे, सोडवा एकदा, दाखवा लोकांना. निवडणुकीच्या काळात हे प्रश्न उभे करून लोकांची बदनामी करण्यापेक्षा काम करून लोकांना दाखवा आणि मग त्याच्यात आशीर्वाद लोकांचा घ्या, नाहीतर लोकांचा तळतळाट घेऊ नका. ही भावना माझ्या या निमित्ताने आहे. तुम्हाला असं म्हणायचं का विरोधक फक्त टीका करतायत? नाही, टीकेचा प्रश्न आला नाही. फसवं राजकारण करून, लोभ देऊन निवडणूक आचारसंहितेचा भंग करण्याचा प्रयत्न ते करतायत आणि खोट्या लोभातून मतं मिळवण्याचा प्रयत्न. स्वतःवरचा विश्वास ज्या दिवशी हारतो त्या दिवशी लोक ह्या कृतीला येतात. माझा स्वतःवर इतका विश्वास आहे, मी मागच्या पत्रकार परिषदेमध्ये जाहीर केलं होतं, निवडणुकीचा प्रचारच करायचा नाही, एक व्यासपीठ निर्माण करा, सगळ्यांना निमंत्रित करा, त्या व्यासपीठावर मी माझी भूमिका मांडीन, तुम्ही तुमची भूमिका मांडा. माझी भूमिकेला लोकांना आवडली तर मला मतदान करतील, तुमच्या भूमिकेला आवडली तर तुम्हाला मतदान करीन. पण आज ते दिसत नाही. पॉम्पलेटच्या नावाखाली गावागावामध्ये काय चाललंय ते जरा तपासा. एखाद्या 1000-500 रुपयाच्या नोटेने लोकांचं जीवन बदलणार असेल आणि ही फसवेगिरी करून मतं मिळवायची असेल, तर मग या निवडणुका का घ्याव्यात हा खरा माझ्यापुढे प्रश्न. एक मोकळ्या मनाने निवडणुका होऊ द्या, हसत खेळत निवडणुका होऊ द्या आणि मग तुम्ही सांगा की आम्ही की आमची कर्तबगारी आम्ही निश्चित केली आणि मग तुम्ही काही बोललं तरी आम्हाला काय अडचण नाही. तुम्हाला असं म्हणायचंय का ते फसवेगी करून मतदान मागतात? मला काय म्हणायचं कारण आहे, लोकांना विचारा. जर त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला असेल, व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून बदनामी करीत असेल, निवडणूक आचारसंहिता त्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. आचारसंहितेमध्ये काय करायचं आणि काय करायचं नाही हे ज्या दिवशी समजून घेतील त्या दिवशी त्याचं उत्तर त्यांना मिळेल. मी कशाला म्हणायचं ते फसवेगिरी करतायत, लोकांना दिसतंय ते काय करतायत आणि त्याच्यावर काम केलं तर चांगलं होईल. माझी आपल्या सगळ्यांना, या तमाम बंधू भगिनींना विनंती आहे, मतदार बंधूंना विनंती आहे, तुमच्या कामात कधी अडथळा आणला नाही, इथून पुढच्या कालावधीत आणणार नाही. मी तुम्हाला खात्रीने सांगतो, जी जी कामं दुर्लक्षित राहिलेली आहे त्या प्रत्येक कामाच्या पाठीमागं उभा राहून ती कामं पूर्ण करून देण्याची जबाबदारी माझी राहील. मग तो MSCBचा प्रश्न असो, रस्त्याचा प्रश्न असो, पाण्याचा प्रश्न असो, कोणताही प्रश्न असो. अरुण गिरे, मी खात्रीने सांगतो, या मतदारसंघातले लोक मला सोडून दुसऱ्याला चॉईस करणारच नाहीत आणि मला ज्या दिवशी चॉईस करतील त्यावेळी माझी जबाबदारी आहे त्यांच्या मनातल्या अडचणी सोडवणं, हे माझं काम आहे आणि ते मी नम्रतेने आणि नम्रपूर्वक सोडवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे, धन्यवाद.